लगेच इफ आणि इफ एरर अशा दोन गोष्टी दिसतात. उदाहरणार्थ इक्वल्स टू मी केलं होतं आणि मी इथे इफ केलं. म्हणजे काय, इज इक्वल टू नंतर जेव्हा तुम्ही लिहायला लागतात तेव्हा खाली फंक्शन्सची यादी दिसतीये. ओके, इफ फंक्शन काय करतं ते इथे लिहिलंय. हा लगेच एक बॉक्स आलाय, चेक्स वेदर अ कंडिशन इज मेट अँड रिटर्न्स वन व्हॅल्यू. ओके, रिटर्न्स वन व्हॅल्यू इफ ट्रू अँड अनदर व्हॅल्यू इफ फॉल्स. ओके, ठीक आहे. ह्याचे अर्थ जरी मला कळत नसले तरी आपण पुढे जाऊयात. आता मी ब्रॅकेट ओपन करणार. प्रत्येक फंक्शन हे असंच लिहिलं पाहिजे, फंक्शनचं नाव आणि ब्रॅकेट ओपन मी केली आहे, राईट. व्हॉट इज द फर्स्ट एंटिटी. आज जर तुम्ही पाहिलं तर तीन गोष्टी दिसतात सिंटॅक्समध्ये. मी माझं माऊसचं पॉइंटर तिथे फिरवते, लॉजिकल टेस्ट, त्यानंतर कॉमा दिसतोय आणि मग स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू इफ ट्रू दिसतंय. आता व्हॅल्यू इफ ट्रू किंवा पहिलीच एंटिटी लॉजिकल टेस्ट, त्यानंतर कॉमा आहे. त्यामुळे ही जी पहिली गोष्ट आपण एंटर करणार आहोत ती लिहिताना मायक्रोसॉफ्टला दोन शब्दांमध्ये ती एक्सप्लेन करावी वाटत होती, म्हणून लॉजिकल आणि टेस्टच्या मध्ये स्पेस आहे आणि ती स्पेस देण्यासाठी त्यांनी अंडरस्कोरचा वापर केला आहे. त्यामुळे हा सिंटॅक्स वाचताना आपण लॉजिकल टेस्ट कॉमा व्हॅल्यू इफ ट्रू कॉमा व्हॅल्यू इफ फॉल्स. किती कॉमा दिसत आहेत ह्या सिंटॅक्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा एक पहिला कॉमा आहे आणि हा एक दुसरा कॉमा आहे. त्यामुळे इफ मला वापरायचा असेल तर मला किती गोष्टी एंटर करायला हव्यात. पहिली लॉजिकल टेस्ट, दुसरं व्हॅल्यू इफ ट्रू आणि तिसरं व्हॅल्यू इफ फॉल्स. ओके, मग लॉजिकल टेस्ट म्हणजे काय त्यावर आपण येऊयात. आधी आपण हे समजून घेऊयात. आता प्रश्न मी हा इथला डिलीट करते. पहिल्यांदा मला कंपॅरिझन करायला लागणार आहे की हे मार्क्स 50च्या वर आहेत का. उदाहरणार्थ ती सेल आहे B18. तुम्ही जर पाहाल तर B18 म्हणजे ही सेल आहे. ओके, मला चेक करायचं आहे की B18 हे 50च्या वर आहेत का. ओके, मी मगाशीच तुम्हाला म्हणलं की ही जी चिन्ह आपण वापरतो कंपॅरिझन करणारी, ती चिन्ह आपल्याला दोन रिझल्ट देतात. दोघांपैकी एक कुठला तरी रिझल्ट देतात. आयदर ट्रू देतात किंवा फॉल्स देतात. ओके, ट्रू असेल तर मला काय रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे, पास. आणि फॉल्स असेल तर मला काय रिझल्ट डिस्प्ले करायला हवा आहे, फेल. ओके, मग इफ मध्ये लिहिताना ही जी तुम्हाला दिसते, ही जी कंपॅरिझन किंवा ही जी तुलना आपण करतोय, ही तुलना म्हणजे तुमची लॉजिकल टेस्ट असणार आहे. ही ट्रू आली म्हणजे काय, पास. मग पास म्हणजे काय असणार आहे, व्हॅल्यू इफ ट्रू. किंवा आपण थोडक्यात असं म्हणूयात, ही तुलना जर मी केली तर हे असेल तर काय आणि नसेल तर काय, अशा दोन पद्धतीचा सिक्वेन्स तुम्ही लावू शकता. हे 50च्या वर मार्क्स असतील तर काय आणि नसतील तर काय. ओके, उदाहरणार्थ आता आपण इथे फॉलो करूयात. फॉर्म्युला मी इथे इनपुट करते. इफ लॉजिकल टेस्ट म्हणजे इथे तुलना होईल. तुलना करताना तुलना करणारी चिन्ह, कंपॅरिझन करणारी चिन्ह लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल्स टू, लेस दॅन ऑर इक्वल्स टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ह्यांचा वापर व्हायला हवा आहे. B18 ही सेल ग्रेटर दॅन 50. 50च का घेतले, कारण माझा तो पासिंगचा क्रायटेरिया आहे. 50 मार्क असणाऱ्याला तुम्ही पास करणार आहात का असेल तर मी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 50 हे चिन्ह वापरीन. ओके, कॉमा. आता ह्या सिंटॅक्समध्ये तुम्ही जर पाहिलं, ही खाली लिहिलेलं दिसतंय, मी माझं पॉइंटर फिरवते. लॉजिकल टेस्ट आपण पूर्ण केली. लॉजिकल टेस्ट नंतर सिंटॅक्समध्ये कॉमा आहे म्हणून मी पण इथे कॉमा दिला. ओके, हे ट्रू असेल तर काय ते आपल्याला व्हॅल्यू इफ ट्रू म्हणून आता पुढे प्रिंट करायचं आहे. सो हे जर ट्रू असेल तर व्हॅल्यू इफ ट्रू इज पास. पासला मी डबल इन्व्हर्टेड कॉमा अप्लाय केला कारण पास हे टेक्स्ट आहे. कुठलंही टेक्स्ट तुम्ही डबल कोट्समध्ये एंटर करू शकता. कॉमा व्हॅल्यू इफ फॉल्स म्हणजेच काय, B18 हे 50 पेक्षा जास्त नसतील तर काय तुम्हाला रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे, फेल. ओके, परत एकदा सिंटॅक्स खूप महत्त्वाचा आहे आणि हा सिक्वेन्सच महत्त्वाचा आहे. एकदा तुम्हाला हा सिक्वेन्स कळला तर तुम्ही ते अगदीच सोप्या पद्धतीने करू शकाल. B18 म्हणजे 67, 67 ग्रेटर दॅन 50. मग मी इथे 67 का नाही घेतलंय, कारण आपण एंटर करून हा फॉर्म्युला ड्रॅग करणार आहोत
आणि ड्रॅग केल्यावर ह्या बाकीच्या विद्यार्थ्यांच्या मार्क्सचे सुद्धा रिझल्ट इथे कॅल्क्युलेट होतील. सो B18 ग्रेटर दॅन 50 पास, असेल तर पास, नसेल तर फेल. ओके, अँड आय एम गोइंग टू ड्रॅग दिस फॉर्म्युला. राईट. सो आपण चेक करू शकतो की समजा मी इथे मार्क्स बदलले, मी आता हे 34चे 89 केले, इट इज शोईंग मी पास. किंवा मी इथे आता 89चे कमी जरी केले तरी रिझल्ट बदलत आहेत. 12च्या ऐवजी समजा मी 50 केले, कारण आपण 50ला पासचा सिक्वेन्स दिलेला होता, तर ते पास होत आहे. ओके, परत एकदा कंपॅरिझन लेस दॅन ग्रेटर दॅनने आपण करतो. लेस दॅन ग्रेटर दॅन ही चिन्ह वापरताना त्यांचा रिझल्ट ट्रू किंवा फॉल्स येतो. ट्रू असेल तर काय आणि फॉल्स असेल तर काय. सिक्वेन्स लिहिताना इफ, कंपॅरिझन, असेल तर काय आणि नसेल तर काय, ह्या सिक्वेन्सने आपण हे साधं एक एक्झाम्पल पाहिलं. ओके, इथे काही एक मार्कशीट सारखं एक साधं एक एक्झाम्पल मी तयार करून आणलं आहे. आय होप हे तुम्हाला दिसत असेल. किंवा मी एक थोडासा फॉन्ट ह्याचा इन्क्रीज करते. ओके, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे 3 विषय आहेत. त्यांचे टोटल मार्क्स इथे मी समने काढलेत, ॲव्हरेज इथे काढलं आहे, आणि मी आता इथे त्यांचा रिझल्ट काढते. ओके, रिझल्ट काढताना ॲव्हरेज बेस्ड मी रिझल्ट काढणार आहे की जर ॲव्हरेजची व्हॅल्यू 50च्या वर असेल तर पास, 50च्या खाली असेल तर फेल. ओके, सो रिझल्ट विल बी इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन लॉजिकल टेस्टमध्ये ॲव्हरेजची पहिली व्हॅल्यू तुम्हाला G5चा G6, G7, G8 हवा आहे का ड्रॅग केल्यानंतर. सो येस, G5 विल बी इन रिलेटिव्ह रेफरन्स आहे तसाच आपण राहू देणार. ग्रेटर दॅन 50 कॉमा, ही लॉजिकल टेस्ट पूर्ण झाली. व्हॅल्यू इफ ट्रू असेल तर पास, सो PASS कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा, व्हॅल्यू इफ फॉल्स फेल. Okay, and we can drag this. Fine, same kind of example we had seen here. Fine. काही एक दोन अजून ह्याच्याशी रिलेटेड उदाहरणं आपण बघूयात. हे पहिलं एक उदाहरण आहे. आपण असं समजूयात की हे एका सेल्स डिपार्टमेंटचं एक उदाहरण आहे. हे सेल्स रिप्रेझेंटेटिव्हची नावं मला पहिल्या कॉलममध्ये दिली आहे. उदाहरणार्थ ॲलन नावाच्या व्यक्तीने 1000 रुपयाचा सेल्स केला, पण त्याला टार्गेट दिलेलं होतं 5000 रुपयांचं. तर मग मला काढायचं आहे की त्याने त्याचं टार्गेट अचीव केलेलं आहे किंवा नाही. राईट. इफ यू सी, मी इथे एक्झाम्पल प्रॉपरली लिहिलं आहे. इफ द सेल्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू टार्गेट, द रिझल्ट शुड बी अचीव्ड. इफ सेल्स डू नॉट रीच द टार्गेट, म्हणजे सेल्स हा टार्गेट जे दिलं आहे तेवढं जर झालेलं नसेल तर टार्गेट इज नॉट अचीव्ड, अशा पद्धतीचा रिझल्ट यायला हवा आहे. राईट. सो इथे ह्या उदाहरणात आपण तुलना कुठल्या कुठल्या व्हॅल्यूजची करतोय ते आधी कन्सिडर करूयात. इफ सेल्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू टार्गेट, म्हणजे ह्यातच आपण पहिली सेल्सची व्हॅल्यू म्हणजे ही C14 आहे आणि D14, या दोन व्हॅल्यूजची आपण तुलना करतोय. तो आपण आधी बघूयात, ॲलनने त्याचं टार्गेट अचीव केलंय का. टार्गेट किती होतं ॲलनचं, तर 5000. सेल्स त्याने केलाय 1000चा. सो ही हॅज नॉट अचीव्ड हिज टार्गेट. एम आय राईट. इज बॉब हॅज अचीव्ड हिज टार्गेट. 6000 त्याचा सेल्स आहे आणि त्याला टार्गेट दिलंय 5000. तर येस, बॉबने त्याचं टार्गेट अचीव केलंय. कॅरलचं आपण पाहूयात, 2000 सेल्स आहे आणि टार्गेट 4000 आहे, तर कॅरलनेही त्याचं टार्गेट अचीव केलेलं नाही आहे. हे उदाहरण एक्झॅक्टली मागचं जे उदाहरण आपण पाहिलं 5 फेलचं, तर त्या उदाहरणासारखंच आहे. ओके. सो रिझल्टमध्ये उदाहरणार्थ आपण आधी कंपॅरिझन कुठल्या कुठल्या दोन व्हॅल्यूजची आहे ते बघूयात. सेल्स आणि टार्गेट या दोन व्हॅल्यूजची कंपॅरिझन आहे.
कंपॅरिझनचा रिझल्ट जर ट्रू आला तर आपल्याला इथे अचिव्ड असा रिझल्ट प्रिंट करायचा आहे. कंपॅरिझनचा रिझल्ट जर फॉल्स आला तर आपल्याला नॉट अचिव्ड असा रिझल्ट प्रिंट करायचा आहे. ओके, सो आय एम गोइंग टू स्टार्ट. इफ सिंटॅक्स बघून आपण करूयात. पहिली एंटिटी दिसते लॉजिकल टेस्ट. लॉजिकल टेस्ट मध्ये इक्वल्स टू इफ. लॉजिकल टेस्ट मध्ये आपण कंपॅरिझन करणार ॲज युजल. आपण चेक करणार आहोत इज सेल्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू टार्गेट. दोघांच्या मी सेल्स घेतल्या. ओके, कारण आपण फॉर्म्युला ड्रॅग करणार आहोत आणि ॲलन, बॉब, कॅरलच्या ज्या सेल्स आणि टार्गेटच्या व्हॅल्यूज आहेत त्या वेगवेगळ्या सेल्समध्ये लिहिल्यात. तर अशा पद्धतीने आपली लॉजिकल टेस्ट ही पहिली. कॉमा व्हॅल्यू इफ ट्रू. हे जर ट्रू आलं तर मला रिझल्ट प्रिंट करायचा आहे अचिव्ड. अचिव्ड टेक्स्ट असल्यामुळे मी ते डबल इन्व्हर्टेड कॉमात टाकलंय. कॉमा if it is not equals to target, sales if is not greater than or equals to target, तर target is not achieved. किंवा मी जसं मगाशी म्हणले की असेल तर काय किंवा नसेल तर काय, हा सिक्वेन्स मी एक फॉलो केला. राईट. जर सेल्स वाचताना तुम्ही असं वाचू शकता, इफ सेल्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू टार्गेट then achieved, otherwise not achieved. Right? And I am going to drag this formula. तुम्ही फॉर्म्युला जर कॅपिटल अचिव्डचा ए स्मॉल लिहिला तर तो ए प्रिंट होईल, कॅपिटल लिहिला तर तो कॅपिटल होईल. ओके, ह्याचं इफचं अजून एक साधं उदाहरण आपल्याला दाखवता येईल. प्रत्येक जण टॅक्स पे करतो किंवा TDSच्या काही गोष्टी असतात. ॲन्युअल सॅलरी जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर देअर विल बी नो TDS, आणि त्याच्यापेक्षा जर जास्ती असेल तर मग 5 लाखापर्यंत असेल तर 3%. जो काही सिक्वेन्स आहे त्या पद्धतीत इफचा खरोखर भरपूर फायदा होतो. ओके, पुढल्या उदाहरणाकडे जाऊयात आपण. परत सेम टेबल इथे दिलाय, नावं दिली आहेत, सेल्स दिलाय, टार्गेट दिलाय आणि आत्ता आपल्याला कमिशन कॅल्क्युलेट करायचं. पहिलं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर आपण इथे रिझल्ट कॅल्क्युलेट केला होता. टेबल सेम आहे आणि आत्ता मात्र मला इथे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आणि मला इथे प्रिंट करायचं आहे कमिशन. ओके, कमिशन कसं कॅल्क्युलेट करायचं त्यासाठी एक्झाम्पल मी वर लिहिलंय. उदाहरणार्थ, जर सेल्स हा टार्गेटपेक्षा जास्त असेल किंवा इक्वल असेल तर कमिशन हे 10% असणार आहे, आणि 10% कशाच्या तर सेल्सच्या. ओके, अगेन आय एम रिपीटिंग, इफ द सेल्स म्हणजे ही व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू टार्गेट म्हणजे ही व्हॅल्यू. सेल्स जर टार्गेटपेक्षा जास्त असेल तर कमिशन असणार आहे 10%. 10% कशाच्या तर सेल्सच्या. इफ सेल्स डू नॉट रीच द टार्गेट म्हणजे जर असं नसेल तर कमिशन देअर विल बी ओनली 5% ऑफ सेल्स. ओके, पहिलं उदाहरण बघूयात. ॲलनने केलेला सेल्स आहे 1000 रुपये आणि ॲलनचं टार्गेट दिलेलं आहे 5000 रुपये. ॲलनने त्याचं टार्गेट अचीव्ड केलेलं नाही आहे. अचीव्ड केलेलं नसेल तर त्याला कमिशन असणार आहे फक्त 5%. आणि उदाहरणार्थ बॉबचं आपण बघूयात. बॉबने 6000 रुपयाचा सेल्स केला आहे, त्याला टार्गेट आहे 5000. तर बॉबने त्याचं टार्गेट अचीव्ड केलं आहे, तर ह्या केसमध्ये बॉबला 10% कमिशन मिळेल. आपण असं समजूयात की माझ्याकडे जवळजवळ शेकडो सेल्समनचा डेटा आहे, इंडिव्हिज्युअल कॅल्क्युलेट करणं मला शक्य नाही आहे. तर ह्या केसमध्ये मग इफ फंक्शन वापरून मी हे कसं करेन. ओके, आपण हे कॅल्क्युलेशन्स करायला घेऊयात. इक्वल्स टू इज इक्वल टू इफ. सिंटॅक्स प्रमाणे आपण जाऊयात. पहिल्यांदा कंपॅरिझन म्हणजेच लॉजिकल टेस्ट. आय एम गोइंग टू चेक इफ सेल्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू
टार्गेट. असेल तर काय पुढे कॉमा देऊन आणि नसेल तर काय ते त्याच्या पुढे. ओके. सो समजा सेल्स हा टार्गेटपेक्षा जास्त असेल तर कमिशन आहे 10%. आता मी इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरत नाहीये कारण डबल इन्व्हर्टेड कॉमा हा फक्त आपण टेक्स्टसाठी वापरतो, राईट. सो 10% मल्टिप्लाय बाय 10%, 10%. कशाच्या 10% सेल्स आहे तर सेल्सच्या, म्हणजे जेवढ्या रुपयांची त्याने विक्री केली आहे तेवढ्या. सो 10% हा सेल्स, म्हणजे ॲलनचा सेल्स आहे 1000 रुपये. सो हे जर ट्रू असेल तर 10% सेल्सच्या. आता आपल्याला व्हॅल्यू विथ फॉल्स एंटर करायची आहे. नसेल तर काय, नसेल तर 5% सेल्सच्या.